श्री सद्गुरुनाथ दादा महाराज, सर्व दिव्य सर्वांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी माझे सर्व गुरु बंधू आणि भगिनी यांना सुद्धा मी अभिवादन करतो। आजचा जो विषय आरती साधनेचा आपण घेणार आहोत, तत्पूर्वी दादांनी जी कार्याची रचना केली त्या कार्याच्या रचना करत असताना प्राप्त जो जन्म आहे ही आपली मानवाची उत्क्रांत अवस्था आहे आणि या अवस्थेत आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, आपली जबाबदारी कोणती आहे आणि आपल्या दैहिक माध्यमांचा विकास कशा पद्धतीने व्हावा याकरिता एक चाकोरीबद्ध दादानी कार्यक्रम आपणापुढे ठेवला। आता यामध्ये तुम्हाला दादानी वेगवेगळ्या साधना दिल्या, तर या साधनामध्ये सर्वात प्रथम ओंकार साधना तुम्हाला दिली। आता ही ओंकार साधनेचं जे महत्व आहे किंवा त्याबाबतचा जो तुम्हाला मिळणारा लाभ आहे याबाबत तुम्ही त्याबद्दल पूर्ण ज्ञानी आहात असं मी म्हणतो आणि आज त्याबाबत तुम्हाला डॉक्टरांनी मगाशी सर्व माहिती दिलेलीच आहे। त्यानंतर आरती साधना। आता आरती साधना मी सांगणार आहे, तत्पूर्वी थोडस मुलाखत साधना, कामकाज साधना आणि ज्ञान सभेत या 5 बाजू आपल्या समोर दादांनी ठेवल्या। या 5ही माध्यमातून आपण आपल्या सद्गुरूंशी जोडून घ्यायचे, त्यांच्याशी योग साधायचे, त्यांच्याशी त्यांचं ध्यान करायचं। तर हे करत असताना मुलाखत साधना, या मुलाखत साधनेच्या माध्यमातून दादानी जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, कोणताही विधी करत असताना मग याच्यामध्ये कुलधर्म असो, कुलाचार असो, कुलोपासना असो, वास्तुपूजन असो, भूमिपूजन असो, अनेक विधी, अनेक गोष्टी, अगदी आपण देवापुढे जे निरंजन लावतो त्या निरंजनाचं काय महत्व आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टी आणि त्याच्याबाबतचं ज्ञान हे दादांनी वेगवेगळ्या साधनेच्या माध्यमातून आम्हा मानवांना ज्ञानी करण्याकरता ही मुलाखत साधना हे अंग आपल्या पुढे ठेवलं। हे करत असताना लोकांच्या जर अडीअडचणी निवारण नाही झाल्या तर लोक आपले ऐकणार नाही, किंवा एखाद्याची अडचण खूप आहे, त्याला दुपारचं जेवण नाहीये आणि त्याला म्हटलं बस इथं परमेश्वराचं नाव घे, भजन कर, तर त्याचं लक्ष लागेल का? नाही लागणार। म्हणून दादानी कामकाज साधना ही विकसित केली। या साधनेच्या माध्यमातून दादानी कार्य कसं केलं, लोकसंग्रह, एक एक लोक जोडत केले, लोकांना ऐहिक दिलं आणि पारमार्थिकाशी जोडून दिलं। याकरता दादानी बाबांच्याकडून आणि ज्या विभूती आहेत यांचा आशीर्वाद घेतले आणि या विभूतींचा आशीर्वाद घेऊन कामकाज हे साधन विकसित केले। यामध्ये
तीन विमोचन मुख्य करून दिली जातात. एक म्हणजे कर्म विमोचन, दुसरं वंश विमोचन आणि तिसरं ऋणमोचन. आता या कर्माचं विमोचन करत असताना आपण या जन्मातलं कर्म आणि गत जन्मातून किंवा अनेक जन्मातून जे आपण कर्म बांधून घेऊन आलोय ते आपल्याला पूर्ण करायचे. तर त्या कर्मातले विषय इथं आल्यानंतर साधनेच्या माध्यमातून त्याचा क्षय केला आणि अनुकूल आणि प्रतिकूल कर्म विसर्जित केलं आणि तुम्हाला अनुकूल कर्म धारण करून दिलं आणि तुमचा विकास कसा होईल हे तुमच्या पुढे ठेवलं. वंश विमोचनामध्ये तुम्ही ज्या घराण्यात जन्माला आला त्या घराण्यामध्ये गत जन्मात जे काही तुमच्या घराण्यात काही मंडळी होऊन गेले त्यांच्या इच्छा अपेक्षा वासना त्यांचे काही जीवन व्यतीत करत असताना काही राहिलेली क्रियाकर्म असेल त्यांच्या विचारांचं आचारांचं, तर ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या पिढीतल्या येणाऱ्या सदस्याला बाधक होतात आणि तो दोष त्या घराण्यात धारण झाला की पिढ्याने पिढ्या पुढच्या लोकांना तो भोगावा लागतो आणि प्राप्त जीवनामध्ये संपत्ती, संतती, सुख, शांती, समाधान, आरोग्य या गोष्टी त्या लोकांना मिळत नाही. म्हणून ते वंशांचं विमोचन हे सुद्धा दादांनी विभूतींच्याकडून सिद्ध करून घेतलं. हे करत असताना ऋणमोचन. आता हे ऋणमोचन म्हणजे 5 ऋणानुबंध आहेत आणि हे 5 ऋणानुबंध जेव्हा बालक किंवा जीव जन्माला येतो त्याच्याबरोबर हे 5 दैत्य त्याच्या बरोबर येतात. त्याच्यामध्ये जन्मकर्म, जन्म जन्मांतर, मातृपितृ, इतरेजन आणि देवादेव असे हे 5 ऋणानुबंध जन्माला येताना तुमच्या बरोबर येतात. आणि या ऋणानुबंधामध्ये असलेली प्रतिकूलता तुम्हाला त्या घरामध्ये अशांतता निर्माण करते. म्हणजे बहीण भावांचं, मुलांचं वडिलांचं किंवा बहीण भावंडांचं किंवा इतर सदस्यांचं घरामध्ये पटत सुद्धा नाही. एखादा व्यक्ती इतरेजनांना चांगला असतो, घरातल्यांना व्यवस्थित हँडलिंग होत नाही किंवा घरातल्यांच्या बरोबर नीट वागत नाही. तर हे ऋणानुबंधातले दोष असतात इतरेजनमध्ये. तर हे ऋणानुबंधातले दोष दादाने तुम्हाला प्रतिकूल काढले, अनुकूल करून दिले आणि हे सगळं सौम्य केल्यामुळे घरामध्ये समाधान आणि शांतता लागते. म्हणजे हा जो तुमच्यामध्ये निर्माण झालेला दोष आहे ऋणानुबंधाचा तो नाहीसा करण्यासाठी दादाने तुम्हाला कामकाजाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपासना देऊन ते दोष तुमचे सौम्य केले किंवा त्या दोषातून तुम्हाला भक्त भाविकांना मुक्त केले. तर कर्म विमोचन, वंश विमोचन आणि ऋणमोचन हे 3 दोष कामकाजाच्या माध्यमातून येणाऱ्या भक्त भाविकांना त्याच्यातून सुख, शांती, समाधान प्राप्त करण्याकरता त्याची या माध्यमातून विमोचन केलं. म्हणून ही एक साधना आपण दैनंदिन बघतो. आणि 5वा साधनेतला भाग येतो तो म्हणजे ज्ञान संवेदना. आता या ज्ञान संवेदनेचा आपण जस्ट सुरू केले, त्याच्या अगोदर पण होती पण कोरोना नंतर सगळं विस्कळीत झालं होतं. मागच्या महिन्यात अतिशय उत्स्फूर्तपणे सर्व केंद्रावरती अप्रतिम असा ज्ञान संवेदना वर्ग सुरू झाला. आता पुढच्या महिन्यात 3 तारखेला तो होणार आहे. तर असाच उत्साह आणि हे पुढची जी पिढी आहे त्यांना घडवण्याचं काम, हे संस्काराचं काम दादानी त्यावेळेस ओळखलं आणि ज्ञान संवेदना वर्गाच्या माध्यमातून सर्व बालकांना दिलं गेलं. तर मी आज एक छोटस तुम्हाला निवेदन करतो की ज्ञान संवेदना वर्गाला बालकांच्या बरोबर पालकांनी पण उपस्थित राहावं. कारण की बहुतांशी पालक पालकावर लागतात पण स्वतः करत नाही.
तर मी या मताचा आहे की पहिलं पालकांनी करावं आणि मग पालकाकडून अपेक्षा करावी. तर ह्या ज्ञान संवेदनेच्या माध्यमातून आज पुढची जी पिढी घडणार आहे त्यांना वय वर्ष 8 नंतर त्यांना आपण दरवर्षी मे महिन्यामध्ये उपनयन विधी करून घेतो आणि या उपनयन विधीच्या माध्यमातून त्यांना जानवं परिधान करून त्यांना उपासनेची गोडी देतो. आणि ज्यावेळी ही मुलं छोट्या प्रमाणात त्यांना आम्ही ती साधना देतो आणि इतर विषयांचं पण ज्ञान त्या ठिकाणी दिलं जातं ज्ञान संवेदना वर्गामध्ये. आणि त्या माध्यमातून त्या मुलांचं जे देवदेवतार्जन हे जे कर्म आहे हे चांगल्या प्रकारे विकसित होतं आणि त्या मुलांना पुढे शिक्षण घेत असताना अडचणी येत नाहीत आणि ती मुलं चांगल्या पदावर चांगल्या ठिकाणी आपल्याला नोकरी किंवा व्यवसाय करताना पाहायला मिळतात. आणि या ज्ञान संवेदनेच्या माध्यमातून हा सगळा समाज जोडला जातो आणि पुढची जी पिढी आहे ती जन्माला येताना आशीर्वाद घेऊन येते. म्हणजे त्याच्यामध्ये वंशिक कुठलं येत नाही तर गुरुवंशच त्याच्यामध्ये धारण होतो. कारण की त्याला 8व्या वर्षापासून आपण गुरुकृपेचे जे बीज आहे हे बीज त्याच्यामध्ये आपण रोपण करतो आणि त्याचं पोषण पालन आपण आणि तो बालक स्वतः करतो आणि ते बीज मोठं झाल्यानंतर त्याचा जे काही परिपक्वता अवस्था आहे म्हणजे लय तत्व आहे त्याचं पूर्णत्व म्हणजे त्याच्या जीवनाचं सार्थक याची देही याची डोळा त्याच्या पालकांना ते पाहायला मिळतं आणि ते काय म्हणतात, आता आम्ही धन्य झालो, आमच्या मुलांनी सगळं व्यवस्थित केलं, सगळ्यांचा सांभाळ व्यवस्थित करतात. म्हणजे जीवनाचं जे सार्थक होणे हे जे आजी आजोबांना वाटतं ते आपल्या नातवंडांनी काय केलं मुलांनी काय केलं हे बघून त्यांना ते समाधान प्राप्त होतं. तर असा हा साधनेच्या माध्यमातून 5 साधना आपल्याला दिलेल्या आहेत आणि याच्यातली 2 नंबरची जी साधना आहे ती म्हणजे आरती साधना. आता या आरती साधनेचा उगम कसा झाला तर आपल्या कार्यामध्ये सुफी संत आहे, तुम्हाला माहित आहेत का? बगदादचे जिलानी बाबा, अजमेरचे शरीफ बाबा, गुलबर्ग्याचे नवाज बंदे, फतेपूर शिकरीचे सलीम बाबा, दिल्लीचे कुतुबुद्दीन बाबा आणि कल्याण जवळ मलंगगड आहे मलंगगडचे हाजी मलंग बाबा. या विभूतींनी दादांना कार्य स्थापनेसाठी खूप मार्गदर्शन आणि आशीर्वाद दिले. यापैकी मोइनुद्दीन चिश्ती म्हणजेच अजमेरचे शरीफ बाबा, दादा शरीफ बाबांच्याकडे गेल्यानंतर दादांना शरीफ बाबांनी काय सांगितलं तर तू बाळेकुंद्रीला जा, श्री पंतांना भेट आणि पंतांच्याकडून त्यांचा कार्यात सहभाग आशीर्वाद रूपी हा तू घे. त्यासाठी दादांना अजमेरच्या शरीफ बाबांनी पंतांच्याकडे पाठवलं. आता पंत हे त्यांना काहीच माहित नव्हतं. मग शरीफ बाबांनी सांगितल्याची आज्ञा दादाने गुरु आज्ञेप्रमाणे त्याप्रमाणे मानली आणि पंतांच्याकडे गेली. तर पंतांच्याकडे काय आहे, नाद ब्रह्म आहे, शब्द ब्रह्म आहे. पण याची जाणीव कधी झाली तर ते पुढे सांगते. पण ज्यावेळी पंतांच्याकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी पंत महाराजांनी काही काव्य लिहिले, काही पद लिहिले, ती त्यांच्या दत्त प्रेम लहरी पुस्तकात आहे. त्या पुस्तकातून दादांनी निवडक पद घेतली आणि दादा पुण्यावरून बाळेकुंद्रीला येत असताना किंवा पुण्यात असताना त्यांनी त्या सर्व आरत्यांना चाली लावल्या
आणि ती आरती काही वेळेस तर ते गाडीतून जाता जाता त्यांना त्या पदाला चाली लावून पंतांच्या पुढे ते पेशकश करायचे, सादर करायचे, पंतांना ती आरती ऐकवायची. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिली आरती अवधूता ही आरती वंदनीय दादांनी पंतांना ऐकवली. आणि ती आरती म्हणताना शरीरातून जे अष्टभाव जागृत झाले याची प्रतीची त्यावेळेस दादांना, म्हणजे आरतीमध्ये काय ताकद आहे याची जाणीव ही दादाला झाली. अशी 25 वर्ष दादानी या वेगवेगळ्या आरत्यांचे गट करून त्यांना चाली लावून त्याबद्दलची सहमती पंतांच्याकडून घेतली. आणि सन 20 जानेवारी 1985 साली ही साधना सिद्ध साधना म्हणून आपल्या साधनेत रुजू केली. 20 जानेवारी 1982 20 जानेवारीला या आरती साधनेचा या साधनेमध्ये दादांनी समावेश केला. आता बऱ्याच वेळा काका तुम्हाला म्हणतात की नाही आरतीला यायचा, आरतीला जायचा. आमचे करते काका बी सांगत असतात गुरुवार रविवारी आरतीला या. भक्त भाविकांना आणि कामकाजाला येणाऱ्या लोकांना आम्ही आमच्या कराडचे किंवा इतर केंद्राचे सगळे सेवक जनरली काय सांगतात की सर्वांनी आरतीपूर्वी यावं. तर त्याच्या मागचं रिझन काय आहे, त्याच्या मागचं वैज्ञानिक काय दृष्टिकोन आहे. तर दादांनी सांगितलंय की ज्यावेळी तुम्ही तिथं आरतीला उपस्थित राहता त्यावेळी तुमच्या प्रकृतीमध्ये मगाशी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे कफ, पित्त आणि वात, कफ, पित्त आणि वात हे तुमच्या प्रकृतीतले दोष आहेत. आणि हे दोष नाहीस करण्याचं काम हे आरती करते. त्याचबरोबर तुमच्या दैहिक माध्यमामध्ये रज, तम आणि सत्व हे 3 गुण आहेत. हे 3 गुण समान नसतात, कमी अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे त्याचा लाभ आपल्याला घेता येत नाही. मग या रज, तम आणि सत्व या 3 गुणांचा समन्वय साधला जातो, हे एकरूप केले जातात. म्हणून दादांचं म्हणणं असं आहे की या प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यानं किमान आठवड्यातून एकदा तरी आरतीला सामुदायिक उपस्थित राहायचं. आणि आरतीला उपस्थित राहिल्यावर काय होतं तर हे तुमचे कफ, पित्त आणि वात हे दोष तर नाहीसे होतात. रजतम सत्व गुण एकरूप गुण समानत्व साधलं जातं. आणि त्याचबरोबर ही आरती म्हणताना तुम्हाला मन आहे याची जाणीव होते. आपण म्हणतो की नाही एखाद्या मुलाला खेळताना भावंडांच्यात भांडणं झाली त्याला मन आहे का, म्हणजे मन असल्यावर आपण काय म्हणतो तिथं दया, क्षमा, शांती, प्रेम हे जाणवतं. मन नसेल तर पडलंय ना पडू दे, आपलं नाही, चल बघू. एखादा ऍक्सिडेंट झाला, एखादी दुर्घटना घडली तर काही मंडळी हातातलं काम सोडून धावून जातात, तो ते मानवता धर्म सांभाळला. काही लोक काय म्हणतात हे आपल्याला काही आलं नको, चल गाडी काढत चल पुढं, आपला काही विषय नाही. तर मन ही जी अवस्था आहे या अवस्थेची जाणीव या आरती म्हणताना होते. म्हणून दादांनी सांगितल्याप्रमाणे आपण निश्चय केला पाहिजे जेव्हा जेव्हा आपण केंद्रावर येऊ, कामकाजाला येऊ, त्यावेळी आवर्जून एक बंधन आपण पाळलं पाहिजे की आरतीपूर्व उपस्थित राहायचं. तर आरतीच्या अगोदर तुम्ही उपस्थित राहिल्यामुळं तुमच्या दैविक माध्यमामध्ये जे काही परिवर्तन होते याचं अभ्यास आपण स्वतः करायचा. बघा तुम्ही आरती म्हणताना, आरती ऐकताना तुमचं मन कसं होतं.
तर आज समाजामध्ये तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून, रेडिओच्या माध्यमातून भगवंतावरती अनेक गीतं, अनेक पद अनेक लोकांनी लिहिलेली आहेत, म्हणजे काव्य लिहिले. हे काव्य आपण ऐकतो की नाही? तर ते काव्य ऐकताना त्या लिहिणाऱ्या कवीच त्या काव्याबद्दलचे जे विचार आहेत ते विचार प्रगट होताना दिसतात, म्हणजे साकार होताना दिसतात. कवीला काय म्हणायचं हे त्या, कारण तो कवी भगवंतावर काव्य लिहितो आणि काव्य लिहिताना त्याच्या काव्यामधला जो विचार आहे तो त्या ठिकाणी साकार होतो. परंतु त्या काव्यामध्ये गोडी, जिवंतपणा हा अनुभवायला मिळत नाही. तर पंतांनी ही जी काही पद लिहिली त्या पदामध्ये जिवंतपणा दिसतो का? तर याच्यामध्ये भाव भावना साकार झालेली आहे. कारण की पंतांनी दोन विषय भिन्न आहेत, एक प्रपंच आणि परमेश्वर. हे दोन विषय आहेत. हे दोन विषय पंतांनी एक केले. समाजामध्ये अशी लोक पण आपण बघतो की प्रपंच करत करत परमार्थ करतात, पण घरातल्या आणि बाहेरच्या लोकांना वेठीस धरतात. मग देवाचं भांड असंच का ठेवलं, तुम्ही तसंच का केलं, स्वयंपाक हाच का केला, मला डिस्टर्ब होतोय, म्हणजे उगाच देवाचं मी इतकं करतोय, इतकं काय करतोय, अगदी असं प्रकर्षाने दाखवायचं आणि करायचं, आणि आपण काहीतरी वेगळं करतोय अशी ती अवस्था निर्माण करायची. तर प्रपंच आणि तुमचा परमेश्वर हे दोन विषय जरी भिन्न असले तरी पंतांनी ते एक केलं. पंतांनी कुठलं भरत मोठे शब्द आणि मांडार काही वापरलं नाही. त्यांच्या काव्यामध्ये मन साकार होतं. जेव्हा जेव्हा त्यांचं काव्य हा विषय येतो त्यावेळी त्या काव्याच्या माध्यमातून मन ही अवस्था साकार होताना जाणवते. म्हणून त्यांच्या काव्यामध्ये जिवंतपणा, काव्याची गोडी ही आपल्याला जाणवते. आणि त्याचबरोबर ते जे काव्य आहे ते आपल्या हृदयाला भिडतं, आणि हृदयाला भिडल्यामुळं आपल्याला मन या अवस्थेची जाणीव होते. कशाच्या माध्यमातून? या तर प्रपंच करत असताना पंतांनी प्रापंचिक जबाबदाऱ्या या कधी परमेश्वरावर लादल्या नाही. आपण काय म्हणतो, हे काम दादा बाबा माझं करा, मग मी आरतीला येतो, मग मी कामकाजाला येतो, माझं एवढं काम झालं बघा, तुम्हाला सांगतोय बघा तुम्ही. अहो इतके विलक्षण अनुभव येतात की ते जर रेकॉर्ड केलं ना तर फार आम्हाला हे वाटतं की खूप खूप प्रश्न असतात. मला यायला वेळ नाही, नंबर घेण्यापासून आम्हाला काम लावतात, पण आम्ही ते काम नाही म्हणत. आमच्या दादांचं आम्ही सेवा मानतो आणि दादांचं जे बीज आहे ते बीज त्याच्यात रोवतोच आणि त्याच्याकडून करून घेतो. याच्यासाठी आम्ही वाटेल ते खालच्या लेवलला येतो, काय आम्हाला वाटत नाही. कारण की भक्तांची सेवा करणे, दादा म्हणतात या येणाऱ्या भक्तांची सेवा करणे म्हणजेच सद्गुरूंची सेवा आहे. तो समाजरूपी सद्गुरू आहे, त्यांची सेवा करणं म्हणजेच भगवंताची सेवा करणे हा त्यांचा संस्कार आहे. मग आम्ही सेवकांनी का जपू नये? मग आम्ही का आमचा वेगळा आविर्भाव दाखवावा? काहीच नाही. तुम्ही येताय ना, तुम्ही येतो म्हणताय ना, हेच आम्हाला पाहिजे, ही अपेक्षा आम्ही ठेवतो. दुसरी गोष्ट, हे जे काव्य आहे ते दादानी म्हणजे पंतांनी प्रपंच करत असताना आपल्या कर्तव्याचा जो भाग आहे म्हणजे आपल्या कुटुंबाप्रित्यर्थ
जे आपण कर्म करायचे म्हणजे मुलांची देखभाल असू दे, शैक्षणिक असू दे, कौटुंबिक खर्च असू दे, घरातली कामं असू दे, स्वतःची स्वतः, तर पंतांनी हा भार, प्रापंचिक भार कमी व्हावा याच्यासाठी सद्गुरूंच्याकडे आशीर्वाद मागितला. पण माझा प्रापंचिक भार तुम्ही सांभाळा आणि मी तुमचं नाव घ्यायला मोकळा होतो असं कधीही पंतांनी केलेलं नाही. तर आपण पण हे शिकलं पाहिजे आणि आपण पण एक निश्चय केला पाहिजे की जे काही माझ्या कुटुंबाप्रित्यर्थ जे काही माझी कर्तव्य आणि कर्म आहे, ही कर्म माझ्याकडून पार पाडले मग मी पण करणार. मग दादा बाबा मला शक्ती द्या की तुमच्या शक्तीनं मी हा कौटुंबिक भार पेले, त्यासाठी मला खूप आशीर्वाद आहे हे मागायचे. पण कामापासून कुटुंबाच्या जबाबदारीपासून कधीही पळ काढायचं नाही. ही गोष्ट दादानी केली, पंतांनी केली, मग आपण काय करू नये. त्यांचा संस्कार मग तो आपल्यात रुजवायचा. आपण रुजला की आपल्या नातवंड मुलांच्यात ऑटोमॅटिक तो रुजेल. तर ही जी आरती साधना आहे ही पंतांनी निर्माण केली, म्हणजे दादानी केली पण पंतांच्या आशीर्वाद. तर या आरतीचं एक अजून गमक आहे ते आता मी सांगतो, ते नीट लक्षात ठेवा की प्रत्येक विभूतींचं, प्रत्येक संतांचं या विश्वास धरित्रीवरती वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची वेगवेगळ्या प्रकारची सत्ता आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही जर अनेक संत महात्म्यांचं जर चरित्र वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यांचं कार्य कसं होतं आणि त्यांची सत्ता कशी होती. तशी पंतांची सुद्धा एक सत्ता आहे. पंतांनी जी काही पद काव्य लिहिले या पदामध्ये नाद ब्रह्म मगाशी डॉक्टरांनी सांगितलं आणि शब्द ब्रह्म हे त्यांच्या ठायी झालं. म्हणूनच पंतांच्या आरती म्हणताना घुरून येते, अष्टभाव जागरूक होता आणि मन आपल्या इथे हृदयात आहे. मन याची जाणीव आणि त्या अवस्थेची जाणीव आपल्याला होते. तर हे नाद ब्रह्म कसं आलं, तर आपण जे आरती म्हणतो त्या आरतीचा संबंध आपल्या 5 कोशाशी आहे किंवा आपल्या 5 स्थानांशी आहे. आपल्या दैहिक माध्यमामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे अन्नमय म्हणजे नाभी, नाभीचं स्थान आहे, हृदय, कंठ, ललाट आणि ब्रह्मरंध्र. किती स्थान आहेत आपल्याकडे? 5 स्थान. ह्या 5 स्थान म्हणजे 5 कोश आहेत. कोणकोणते? अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय. हे 5 कोशाची या 5 स्थानांचा संबंध आहे. आणि जेव्हा तुम्ही आरती म्हणता कुठून म्हणता? या 5 कोशातून. त्यावेळी नाद उत्पत्ती होते. कशाची उत्पत्ती होते? नादाची उत्पत्ती होते. जेव्हा या 5 स्थानातून तुम्ही एकरूप होऊन, आपण म्हणतो ना सा रे ग म, बघा ते खालून स्वर वर वर येत असे स्वर आहेत आणि स्वर म्हणताना 5 स्थान तुमची विकसित होतात. या आरती साधना म्हणताना काय होतं? तुमची ही स्थान 5 कोश विकसित होतात आणि 5 कोश विकसित झाल्यानंतर, 5 कोश एकरूप झाल्यानंतर नादाची उत्पत्ती होते. तर नाद हे काय आहे? ब्रह्म आहे. नाद हे काय? ब्रह्म आहे. आणि या नादाची उपपत्ती म्हणजे व्यक्त अवस्था शब्द आहे. मगाशी डॉक्टरांनी सांगितलं की नाही, आपण जो बोलतो, जो व्यक्त करतो, जो येतोय, आता मी तुमच्या पुढे बोलतोय, ते कशाच्या माध्यमातून बोलतोय? शब्द.
हे काय शब्द आहे. तर शब्दाच्या माध्यमातून येतो. तर नादाची उत्पत्ती 5 स्थानातून आरती केल्यानंतर एकरूप केल्यानंतर नादाची उत्पत्ती होते. आणि नादाची उत्पत्ती झाल्यानंतर याची उपपत्ती म्हणजे शब्द, म्हणजे व्यक्त अवस्था. नादाची व्यक्त अवस्था काय तर शब्द. तर शब्द आपण जो बोलतो तो कुठं तयार होतो? त्या पिंडात तयार होतो. पिंडाची वाणी काय झाली? शब्द झाला. शब्द कुठे निर्माण होतो? या देहात म्हणतो. देहाला आपण काय म्हणतो? पिंड म्हणतो. तर पिंडाची वाणी शब्द आहे. आणि हा शब्द व्यक्त होण्याकरता म्हणजेच साकार होण्याकरता म्हणजेच समृद्ध होण्याकरता तुम्हाला निस्सीम भक्तीची गरज आहे. काय सांगितलं मी? नाद ब्रह्म कसा तयार झाला? तर 5 स्थानातून एकरूप आरती म्हटल्यानंतर नादाची उत्पत्ती झाली. तर नाद हा ब्रह्म आहे. याची व्यक्त अवस्था म्हणजे शब्द. शब्द हा कुठून निर्माण होता? वाणीतून झाला. आणि हा शब्द साकार व्हायला पाहिजे, साकार. आणि तो साकार होण्याकरता आपल्याला काय केलं पाहिजे? निस्सीम भक्ती केली पाहिजे. आणि भक्ती म्हणजेच परमेश्वराशी योग साधण्याचं म्हणजेच परमेश्वराशी जोडण्याचं माध्यम आहे. भक्ती जी आहे ती 9 प्रकारे करता येते. श्रवण भक्ती, नामस्मरण, कीर्तन, पाठ सेवन, अर्चन, सख्य, वंदन, दास्य आणि आत्मनिवेदन. अशा 9 अंगांनी आपल्याला परमेश्वराची भक्ती करता येते. आणि या भक्तीच्या माध्यमातून आपण परमेश्वराशी म्हणजे सद्गुरूंशी योग साधतो. आणि हा योग साधल्यानंतर शब्द ब्रह्म प्रकट होतं. म्हणजे तुमच्या वाणीतून जेव्हा तुम्ही एखाद्याबद्दल बोलता आणि ती क्रिया घडते, ही क्रिया घडण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे? भक्ती केली पाहिजे. म्हणजेच आरती साधना केली पाहिजे. तर ही जी आरती साधना कशी आली आणि आपल्या कार्यात दादांनी तिचा समावेश कसा केला याबाबतचं हे विवेचन होतं. तर हे साधना म्हणून आपण सिद्ध दादांनी करून आपल्याला समाविष्ट केलेली ही आरती साधना लक्षात आली. आता आपण आरतीकडे येऊ. तर हे आरतीच्या येण्यापूर्वी दादांच्या कार्याचा जो भाग आहे तो कसा आपल्या पुढे दादांनी ठेवला हे मला तुम्हाला सांगायचं होतं. ते मी तर तुम्हाला सांगितलं. श्री गुरुदत्ता, मला तुझं विनय तुझा नसेल राहा. हे आपण आरती ऐकली. मागच्या गुरुपौर्णिमेला जो आपण विषय घेतला होता त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं जीव, जीवात्मा, आत्मा आणि परमात्मा या अवस्था आहे. भक्त अवस्थेतून साधक अवस्थेत, साधक अवस्थेतून सेवक अवस्थेत, या तिन्ही अवस्थेचं पूर्णत्व म्हणजे परमात्मा. परमात्मा म्हणजे काय सांगितलं होतं? तर जीव आणि शिव एक होणं, ज्याच्यामध्ये कोणती विषमता नाही, ज्याच्यामध्ये कोणताही भेद नाही, अशी स्थिती म्हणजे परमात्मा. तर ही स्थिती कधी येते आपल्याला माहित आहे? काय माहित नाही.
कधी आपल्याला गुरु भेटवणार आहे माहित नाही. आपलं कर्तव्य कर्म काय, दिलेली साधना स्केल प्रमाणे करतो. तर साधक, सिद्ध आणि साधक. आपण आता साधक अवस्थेत काम करतो. सिद्ध हे पंचतन्मात्र सांगितलं, यापैकी एखादं जरी तन्मात्र विकसित झालं, जसं आता मी म्हटलं की पंथांच्या ठाई काय आहे, शब्द ब्रह्म आणि नाद ब्रह्म. तर शब्द ब्रह्म म्हणजे 5 तन्मात्रेपैकी एक तन्मात्र आहे. आणि हे जेव्हा तुमचं विकसित होईल तेव्हा तुमच्या वाणीतून जो मुखातून बाहेर पडेल शब्द तो साकार होईल. एवढी ताकद त्या शब्दात. तर साधक, सिद्ध. आता ही एक एक माध्यम विकसित झाल्यानंतर तुमच्याकडे काही सिद्धी प्राप्ती होते. मग तुम्हाला काही गोष्टी कळायला लागतात आणि अशा अनेक सिद्धींचं पूर्णत्व झालं. मग तुम्ही साध्य अवस्थेत जा. साध्य अवस्था म्हणजे पूर्ण विकास आणि दादांच्या पंथांच्या या सगळ्यांच्या या अवस्था विकसित होत्या म्हणून त्यांना इथे बसून अमेरिकेतलं कळत होतं. जे दादांनी प्राप्त केले ते 100% भक्तांना दिले. पॉइंट नॉट सुद्धा दादांनी मागे जाताना घेऊन कुठेतरी तुमच्या काही विशेष तुमच्याकडे राहू द्या, आमच्याकडे दिले सगळे, असं काही केलेलं नाही. 100% सगळं ओपन केले. मग याला आपण काय करायचे, चकाकी आणायची. चकाकी आणण्यासाठी जी साधनं आहे त्या साधनांचा अवलंब करायचा. तर हे पद आहे, दुर्गुण काढू मी न शके, क्षमा करी रे अनंता. आता दुर्गुण म्हणजे काय, आपण म्हणून सामान्य अर्थ काय घेऊ, वाईट सवय. अगदी फार तर आपण काय म्हणू की जे षड्रिपू आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, हे दुर्गुण आहे, हे विकार आहे. तर पंत महाराज काय म्हणतात, दुर्गुण काढू मी न शके. तर दुर्गुण म्हणजे काया वाचा मन यातले दोष. काया वाचा मनातले दोष, आचार, विचार आणि उच्चार यामध्ये असणारी अस्थिरता. आपण म्हणतो ना, काय माणूस बोलतोय तिथे एक तिथे, काय करतोय हा माणूस, कसा वागतोय हा माणूस. म्हणजे त्याच्या आचारावरून, विचारावरून, त्याच्या उच्चारावरून त्याच्यामध्ये अस्थिरता काय आहे ही समोरच्याला जाणवते. तर साधकच्या अवस्थेमध्ये सामान्य अर्थ आपण काय घेऊ, समोरच्याचा. या ठिकाणी पंत महाराज बघा, या तत्वाचा भाग म्हणून काम करत होते. कुठल्या तत्वाचा, उत्पत्ती, तुमचं साधक, सिद्ध आणि साध्य, जीव, जीवात्मा, आत्मा आणि परमात्मा या तत्वाचा भाग म्हणून सृष्टीत काम करतो. तर त्यांच्याकडे जेव्हा लोक अडीअडचणीसाठी यायचे, मार्गदर्शनासाठी यायचे किंवा त्यांच्याकडे वाणी होते, शब्द ब्रह्म होते. त्यांनी उच्चार केला की समोरच्याचं कल्याण होत होतं. एवढी ताकद त्यांच्याकडे होती. तरी सुद्धा पंत महाराज काय म्हणतात, दुर्गुण काढू मी न शके. हे जे समोरचे कोण भक्त भाविक आले अडीअडचणी घेऊन, तर त्यांच्यामधले दुर्गुण मी काढू शकत नाही. क्षमा करी रे आनंदा. हे परमेश्वरा, हे भगवंता, हे माझ्या गुरुनाथा, तू मला माफ कर. का तर या
भक्तांच्यातले जे काही दोष आहेत ते मी काय करू शकत नाही, काढू शकत नाही. ध्यान योग मी काहीच नेणे भक्ती देऊनी दारी आता. तर इथं थोडा वेगळा आपण घेऊ. आपण साधक आज आपल्या सगळ्या केंद्रावर कामकाज चालतं. कधी तुम्ही बारकाईने विचार केलाय का? काकाने आपल्याला जबाबदारी दिली. पहिला आपल्यावर संस्कार होतो आचार विचार आणि उच्चार. इथून सुरुवात करायची. 2 म्हणजे आपलं आचरण काय आहे ते समाजात वेगळं दिसलं पाहिजे. आपली पात्रता नाहीये. केंद्रावर कोण येतं? भक्त भाविक येतात. कशासाठी येतात? दुःख घेऊन येतात, अडीअडचणी घेऊन येतात. आणि त्यांचं दुःख निवारण करण्यासाठी आमचा साधक काय म्हणतो? हे घे, तुझं कल्याण होईल. त्यांना निराकरण दिले जातात. आहे का साधकाची ताकद? नाहीये. तर ही साधक अवस्थेमध्ये असताना, पात्रता नसताना सुद्धा दादांनी या सर्व सेवकांच्या माध्यमातून कार्य करून घेतले. आपली पात्रता नाहीये. यासाठी साधना आपण करतोय. ओंकार साधना असू द्या, आरती साधना असू द्या, हे आपण करतोय. तर ही जी साधकाची अवस्था आहे, काय अवस्था आहे की तो दुर्गुण काढू शकत नाही. भक्त भाविकांच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून तो योग जरी करत असला, साधना जरी करत असला, ध्यान जरी करत असला, तरी सुद्धा काही नाही. तर या सगळ्यांना काय कर? भक्ती देऊन कार्य. म्हणजे भक्तांना, येणाऱ्या भक्तांना भक्ती देऊन टाक. मग त्या भक्तांनी भजन, तुमचं श्रवण भक्ती असू द्या, कीर्तन भक्ती असू द्या, नामस्मरण असू द्या, अर्चा असू द्या, त्याच्यानंतर दास्य, सख्य, वंदन, आत्मनिवेदन, यापैकी कोणत्याही माध्यमातून सद्गुरूंशी योग साधायचे. आणि योग साधल्यामुळे काय होईल? त्यांची दुःख निवारण होते. परंतु ही साधकाकडे आता नाहीये म्हणून साधक याचना करतोय. कोणाला करतोय? सद्गुरूंना करतोय की या भक्तांचं तुम्ही निवारण करा. तर हा आता आपण साधकाने घ्यायचा. पण पंतांच्याकडे काय तर गुण आहे? पंतांना हा उच्च कोटीला पोचलेली आहे. त्यांच्या त्या वाक्यातून, शब्दातून लोकांचं जगत कल्याण, मानव कल्याणाचं कार्य होतं. मग एवढं त्यांची ती सत्ता असताना तरी सुद्धा ते त्यांच्या बघून, त्यांच्या गुरुंना नम्र म्हणून म्हणतात की काय नाही, यांचे कल्याण करा, त्यांना भक्ती द्यावा, त्यांना गोडी लावा, त्यांच्याकडून काहीतरी करून घ्या. मी काय त्या पात्रतेचं नाही, तुमच्या कृपेशिवाय समजलं. मीन जलाविन तैसा तुझ विन आधार नाही पहा. त्यात पण 2 अर्थ. मीन जलाविन एक अर्थ म्हणजे मी, जलाविन पाण्यावर. जल म्हणजे काय? पाणी. पाण्याशिवाय मनुष्य राहू शकतो का? नाही राहू शकतो. तसंच मीन म्हणजे मासा. मासा सुद्धा जीव आहे ना. तर तो मासा पाण्याशिवाय राहू शकतो का? त्याला जर पाण्याच्या बाहेर काढलं तर काय होतं? तडफड, व्याकुळ होतं. तसंच जेव्हा सेवक परमात्मा अवस्थेत जातो त्यावेळी तो व्याकुळ होऊन जीवन व्यतीत करतो. कारण की
परमेश्वराचा जो कृपाशीर्वाद आहे त्या कृपाशीर्वादाशिवाय त्याच्या जीवनामध्ये इतर कोणत्याही गोष्टीला महत्त्व नाही. आणि ही कृपा भक्तांना व्हावी म्हणून तो धडपडत असतो. भक्त वत्सला राखी दयाळा तुझी मायत राखा. तर त्या सद्गुरूंना भक्त वत्सल म्हटलंय. का म्हटलंय? तर जशी आई आपल्या बालकाचे गर्भावस्थेपासून त्याचं संरक्षण करते, त्याला प्रेम देते आणि वात्सल्यानं त्याचं सांभाळ करते. तुम्ही कधी गाय वासरू पाहिलंय का? मी आमच्या घरी असताना आमच्याकडे गाई असायची, गाई देशी गाई. तर त्या गाईचं ते वासर प्रत्येक त्यांचं जे काही कनेक्टिंग बॉन्डिंग असतं ना ते मी पाहिलं. टायमिंग झालं की गाय हंबरडा फोडतात सकाळ संध्याकाळ. का? तर त्या तिचं वात्सल्य जागृत झालं की तिच्या स्तनातून दूध सुद्धा यायचं आणि ते पटकन त्या मालकानं पटकन ते वासर सोडलं तर ते गाईकडे पळायचं आणि ते गाईला कधी त्या वासराला दूध पाजलं किंवा त्याला ते कधी देऊ इतकं त्याचं ते वात्सल्य म्हणजे जे प्रेम आहे हे आपण पाहतो. तसं त्या प्रमाणे सद्गुरू आपल्या भक्तांचं रक्षण करतात आणि प्रेमातनं दान करतात. दया, क्षमा, शांती आणि आदर याचा वर्षाव हे सद्गुरू करतात. आणि हा संस्कार कोणाच्या माध्यमातून करतात? तर जो साधक परमात्मा अवस्थेला पोहोचलाय त्याच्या माध्यमातून सद्गुरू कार्य करतात. त्यामुळे साधक काय म्हणतोय की तुम्ही या सगळ्यांचं मायेनं वात्सल्यानं रक्षण करा. तारा म्हणजे ना तुझी मायत राहा. तारणार आहे तोच रक्षण करणार, तोच सांभाळ करणार. तर ही स्थिती साधकाची साध्य अवस्थेत गेल्यानंतरची आहे. पुढे म्हटले भजना करते साधन तुझे काय करू ही चिंता. भजन जन जनाचं भलं. भजन म्हणजे जनाचं भलं. हा विषय घेऊन साधक व्याकुळ झालेला असतो. जनाचं भलं कसं होईल म्हणजे लोक कल्याणाचं कार्य. या समाजामधल्या सर्व भक्तांचं त्यांचं कल्याण, त्यांना कृपाशीर्वाद कसा मिळेल, त्यांचं जीवन सुखमय कसं होईल याच्याकरिता अविरत ते कार्य करतात. या अवस्थेमध्ये पोहोचल्यानंतर म्हणजे साधक जेव्हा परमात्मा अवस्थेत पोहोचतो त्यावेळी त्याच्या 19 माध्यमांचा विकास झालेला असतो आणि त्या 19 माध्यमांच्या माध्यमातून गुरुशक्ती काम करते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही पेशी आहेत या पेशी आवाज येत नाही. हॅलो. तर भजना परते साधन तुझे काय करू ही चिंता. भजन म्हणजे जनाचं भलं. या अवस्थेमध्ये गेल्यानंतर साधकाला जनाचं भलं माझ्या माध्यमातून कसं करता येईल त्यासाठी तो लोककल्याणाचंच कार्य त्याच्या डोक्यात असतं.
दुसरा त्याचा स्वतःच्या कुटुंबासाठी काही विषय नसतो, एक विषयाला अजिबात थारा नसतो. पारमार्थिक काम, लोकहिताचं काम, समाजासाठी काम, एवढाच त्याच्या जीवनाचा भाग बनतो. आणि त्याला लोकांना दया, क्षमा, शांती, प्रेम, आदर हे सगळं भरभरून द्यावं वाटतं त्याच्या माध्यमातून. कारण की त्यावेळेस परमात्मा अवस्थेमध्ये गेल्यानंतर गुरुशक्तीच त्या एक माध्यमात काम करायला येते, ती म्हणजे सगुण अवस्था. सगुण अवस्थेतून परमेश्वर स्वतः काम करायला येतो आणि त्या सेवकाच्या माध्यमातून कार्य करतो. मग पंत काय म्हणताय, दत्तचरणी अखंड लोळे भावे दावे बाल आवडो. तर लोक कल्याणाच्या कामाकरता, लोकांच्या हितासाठी जेव्हा साधक काम करत असताना पंत महाराज इथे साधकाची भूमिका जर आपण विचारात घेतली तर साधक परमेश्वराला म्हणजे सद्गुरूंना विनंती करतोय, दावा करतोय की तुम्ही या आणि काम करा. तर पंत महाराज स्वतः या ठिकाणी दत्तचरणी अखंड डोळे, दत्तचरणी अखंड डोळे या शब्दाचा अर्थ काय आहे तर 19 माध्यमांचा विकास झाल्यानंतर 19 माध्यमाच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या देहाच्या माध्यमातून कंटिन्यू नामस्मरण चालू असतं. आणि ह्या नामस्मरण चालू असतं म्हणजेच दत्तचरणी अखंड लोळे म्हणजे ते 19 माध्यम पूर्ण विकसित झाले आणि 1 सेकंदाला सुद्धा ते माध्यम थांबत नाही नामस्मरण करायचं. म्हणजे सद्गुरू त्यांची काय स्टेज आहे हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे साक्षात सदैव सद्गुरूंच्या म्हणजे सानिध्यात आहे. दादा त्यांच्या गुरूंचे 24 आवर्स, पंत त्यांच्या गुरूंचे 24 आवर्स त्यांच्या कनेक्टिव्हिटी मध्ये आहे. म्हणून ते म्हणतायत, त्याचा दावा करतायत नामस्मरण करून आणि त्यांनी दावा केल्यानंतर त्यांचा गुरु धावून येतोय आणि त्यांच्या माध्यमातून जगाचं कल्याण करतो. दया करी श्री गुरुदत्ता म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा पंत काय म्हणतात, तुम्हीच कृपा करा आणि तुमच्याशिवाय कोण नाही. नाहीतर आम्ही काय म्हणलं असतं, माझ्यासारखा कोण नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये असणारी लीनता, नम्रता ही आपण समजली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. आपल्याला एवढंच मिळालं तर आपण एवढं करतो. तर दादा स्वतः देव होते, त्याची जाणीव तेलीबाबाने सांगितली, तू देव आहे का रडतोयस. तर दादानी कधी भांडवल केलं का मी देव आहे, जाणून दिलं का कधी. आपण दादांना नाही पाहिलं पण दादांना पाहिलेले सेवक इथे आहेत, त्यांनी सांगावं की दादांच्याकडं असं काय वेगळं होतं नाही. जाणवलं का हे देव आहेत म्हणून नाही. दादानी सांगितलं तर त्यावेळी सुद्धा काय काय म्हणले असते, दादा माझंही काम मी नाही येत, तू वाईट वाटलं असेल दादा. आता तुम्ही ज्यावेळी काय आम्ही सांगतो एखादी गोष्ट या तुम्ही हे करा, तर तुम्ही ज्यावेळी नकार घेता का नाही त्यावेळी खूप वाईट वाटतं. इतकं वाईट वाटतं ना, पण आम्ही तुम्हाला कधी नाही दाखवलं तर आम्हाला वाटतंय की ठीक आहे पुढच्या वेळेस बोलू. तर दुसरा सेवक मला येऊन म्हणतो, कशाला इतकं सांगताय त्याला, मला राहत नाही, मी सांगतो. त्रास माझ्या आजूबाजूला असतात त्यांना बऱ्याच वेळा म्हणतो की लय बोलतो हा माणूस, पण काकांच्या मागे मी पण बोलतो. थांबूया आपण. सचिदानंद साईनाथ
धन्यवाद. आपण सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.